त्याचाच अर्थ आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्या, महिला त्यांचे जे काही नेतृत्व आहे त्यांना तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे. महिला ही आता वोट बँक स्पष्टपणे झालेली आहे. जवळजवळ 50% जो मतदार आहे तो जर महिला असेल असं आपण मान्य केलं तर त्या 50% मतदारांमध्ये पुन्हा ह्याच्यातला आणखीन एक फॅक्टर असा आहे की ज्या पर्सेंटेजमध्ये महिला कमी आहेत पण त्यांनी ते पर्सेंटेज भरून काढलं मतदान करताना. पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यांनी अधिक मतदान केलेलं आहे. हा सुद्धा एक जास्ती महिलांच्या प्रामाणिकतेचा त्यातला एक भाग असू शकतो कदाचित. तो भाग सुद्धा त्या पक्षाला फायदेशीर ठरला. बिहारचं जे जंगल धोका तुमच्यासाठी धोका काय आहे? उद्या महाराष्ट्रातल्या बहिणी म्हणतील की बिहार मधल्या बहिणींना 10,000 आम्हाला 1,500. मला पुन्हा प्रामाणिकपणे 21 आश्वासन बाकी आहे ना, बाकी आहे अजून. पुन्हा प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की एखादी पैसे देणारी योजना आणली म्हणून फक्त झालेलं हे मतदान नाही. आपण एक लक्षात घ्या, SCच्या सर्व जागांवरती जिथे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला SCच्या जागांवरती आम्ही आता सर्वाधिक जागांवरती आम्ही आघाडीवरती आहोत. हा बदल आहे. आम्हाला जिथं मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे तिथं आम्हाला मोठा लीड आहे. त्या जागा 10-10 जागा आम्ही तिथं प्लसमध्ये आहोत. म्हणजे नुसताच एखाद्या वर्गाला टार्गेट करून एखादी योजना आणली म्हणून हे यश मिळतंय अशातला भाग नाही. हे मी पुन्हा सांगतो. या निकालाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्लेषण जर करायचं झालं माझ्या दृष्टीनं तर ते मी असं करेल की सर्वसमावेशक सर्व मंडळींना, मुस्लिम समाजामधल्या मंडळींनी, मुस्लिम समाजातल्या आमच्या महिला भगिनींनी भरभरून भारतीय जनता पक्षाला आणि मित्रपक्षांना मतदान बिहारमध्ये केल्याचं स्पष्ट दिसतंय.